अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। 13 तारखेला मतदान आहे म्हटल्यानंतर त्यांनी कोपरापासून नमस्कार केला। मला वाटलं बऱ्याच वर्षांनी असा कोणीतरी पैलवान भेटला ज्याचं मतदान बाकी असताना सुद्धा जो बाहेर फिरतोय आणि 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये जो प्रचार करू शकला। आपल्या मतदानाच्या आधी 13 तारखेच्या आधी आपल्या मतदानाच्या आधी 8 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करू शकलो। मी त्या साहेबांना ते सांगितलं, म्हटलं साहेब फार सोपी गोष्ट आहे, ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि ज्याचा गड मजबूत त्याला मुलुकगिरीला जाता येते, आणि हा बालेकिल्ला तुम्ही सगळ्या मंडळींनी सांभाळला म्हणून तुमच्या प्रती एक कृतज्ञता व्यक्त करतो। कारण एक फार महत्त्वाची गोष्ट असते, तुम्ही सगळे म्हणालात विजयाचा आपल्याला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे, पण त्याच्या आधी एक फार महत्त्वाची बाब होती। मला अनेकांनी विचारलं तुम्ही लढत्या मनात भीती वाटत नाही का? आणि मी एकच गोष्ट सांगितली की जेव्हा लढायला सुरुवात होते ना तेव्हा तुमचा हेतू किती शुद्ध आहे हे तुम्हाला बघावं लागतं, आणि जर तुमचा हेतू शुद्ध असेल ना तर संपूर्ण विश्व हे तुम्हाला मदतीसाठी आपोआप उभं राहत जातं। तुम्ही बघत असाल नारायणगावच्या सभेला पाऊस झाला नाही, चाकणची सभा धुतली गेली, ज्या काही गोष्टी घडत गेल्या या जर तुम्ही बघितल्या तर यामध्ये हेतू शुद्धता आहे। आणि या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की समाधान आहे। समाधान कुठलं आहे तर 5, 10, 15 वर्षांनंतर जेव्हा विचारलं जाईल की 2024 मध्ये एक परिस्थिती निर्माण झाली होती, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जेव्हा फुटला होता, हा फोडण्यात आला होता, नेते पळवण्यात आले होते, चिन्ह